विद्यार्थी मित्र नमस्कार. आज दिनांक आहे 22 ऑगस्ट 2025. प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेला महाविद्यालयामध्ये आपण प्लास्टिक संकलन दिवस हा घेत असतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा उपक्रम शैक्षणिक वर्ष 2022 पासून राबवत आहोत. आज या उपक्रमाअंतर्गत आपण महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी आणलेल्या प्लास्टिकच्या बॉटल की ज्या अर्धा लिटरच्या आहेत त्याच्यापासून आपण बीज रोपण करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण दोन भागामध्ये एका बाटलीचे रूपांतर करणार आहोत आणि याच्यामध्ये माती टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण बीजांचं रोपण करणार आहोत. तर हा उपक्रम आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. तर विद्यार्थी मित्रो, आपला विषय आहे तृतीय वर्ष वाणिज्य बँक व्यवसाय आणि वित्त पुरवठा. यामधील आपण दुसरा चॅप्टर आपला चालू आहे चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881. जे काय चलनक्षम दस्तऐवज आहे त्यामधील आपण धनादेश याच्या संदर्भात आपण या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण धनादेशाची व्याख्या पाहूया. परक्राम्य सल्ले कायदा 1881च्या कलम 6 मध्ये, कोणत्या कलम 6 मध्ये याच्या संदर्भात काय दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. धनादेश म्हणजे विशिष्ट निर्देशित बँकेवर काढले जाणारे एक काय आहे, विनिमय पत्र आहे. त्याचे पैसे मागणी केल्याशिवाय देऊ नयेत असे त्यात निर्देशित केलेले असते. म्हणजे तुम्हाला तर त्या विनिमय पत्राचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला ते बँकेत त्या ठिकाणी तो द्यावा लागतो. थोडक्यात सन 2002 मधील दुरुस्तीनुसार धनादेश म्हणजे विशेष निर्देशित बँकेवर काढलेले विनिमय पत्र, त्याचे पैसे मागणी केल्याशिवाय देऊ नयेत. त्यात इलेक्ट्रॉनिक प्रतिमा असेल. म्हणजे आता 2002 साली याच्यामध्ये थोडी दुरुस्ती करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक प्रतिमा असणारे म्हणजे आपण पूर्वी जे धनादेश होते मित्रांनो त्याची मुदत 6 महिने होती. नंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्याचं निरसन म्हणजे क्लिअरिंग होऊ लागलं. म्हणून आता या इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून धनाचं निरसन होत आहे. त्यामुळे ही जी काय मुदत होती 3-3 महिन्याची करण्यात आलेली आहे. आता यामुळं झालं काय की बाबा ही इलेक्ट्रॉनिक प्रतिमा आहे, याच्यामुळं धनादेशामध्ये सुरक्षितता वाढल्याचे आपल्याला दिसून येतं. म्हणजे जो धनादेश आहे ती धनादेशावर जी काय इंक वापरण्यात आली ती आहे ती मॅग्नेटिक इंक आहे. यानंतर पुढं पुढं तुम्हाला ती धनादेशाचा एक नमुना मी दाखवणार आहे, त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्याची चर्चा करूया. तर या व्याख्यामध्ये धनादेशाचा जो कर्ता आहे तो विशिष्ट निर्देशित बँकेवर तो धनादेश काढत असतो आणि धनादेशामध्ये नमूद केलेल्या व्यक्तीला ती धनादेशाची रक्कम त्या ठिकाणी दिली जाते किंवा त्याचे हस्तांतर कास. ठीक आहे. तर धनादेशाचं जे पहिलं जे वैशिष्ट्य आहे इट इज अन रिटर्न फॉर्म. हे कशामध्ये एक लिखित साधन आहे. धनादेशाचे स्वरूप छापील स्वरूपात असते. त्यावर रक्कम व ज्याला पैसे द्यावायचे आहेत त्याचे नाव दिलेले असते. अलीकडे मिरर इमेज चर्चा असलेली गरज यामुळे धनादेशाला ट्रंकेशन मेथड वापरली जाते. त्यात बँकेचे नाव खातेदाराचे नाव आधी छापलेले स्वरूपात दिसून येते. आपण जो पुढचा नमुना बघणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा याप्रमाणे नाव बँकेचे नाव आणि खातेदाराचं नाव छापलेलं आहे. आता पुढे जे आहे विनाशर्त आदेश, बरोबर, इट मस्ट बी अन अनकंडिशनल ऑर्डर. धनादेश हा विनाशर्त असला पाहिजे. धनादेशात कोणत्याही प्रकारची अट नसते. त्यात विशिष्ट रक्कम देण्याचा आदेश असतो. धनादेश काढणारा किंवा ज्या बँकेवर धनादेश काढले ती बँक धनादेशाला कोणती अट घालून शकत नाही. तिसरा जो आहे धनादेश विशिष्ट बँकेवर काढलेला असावा. ड्रॉन ऑन ए स्पेसिफिक बँक. धनादेश नेहमी एखाद्या विशिष्ट बँकेवर काढलेला असतो. धनादेश लिहिणाऱ्याचे त्या विशिष्ट बँकेत खाते असले पाहिजे. सपोज फॉर एक्झाम्पल मी धनादेश तुम्हाला देतोय तर मी धनादेश कुठल्या बँकेचा देणार, माझं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेच्या खात्यावरच काय देणार, तुम्हाला धनादेश देणार. म्हणजे मी माझ्या बँकेला ऑर्डर देणार की काय आदेश देणार की बाबा या व्यक्तीला म्हणजे अ ब क या व्यक्तीला काय हा धनादेश
दिल्यानंतर त्यांनी त्या त्या धनादेशाचे त्या बँकेने त्याला पैसे द्यावे. धनादेश हा स्वाक्षरीयुक्त असला पाहिजे. धनादेश काढणारे त्याच्यावर स्वतःची नमुना सही केलेली असणे आवश्यक आहे. हं? जेव्हा तुम्ही हा असा धनादेश बँकेमध्ये सादर करता तेव्हा संबंधित म्हणजे मग अशी म्हटल्याप्रमाणे मी माझं बँकेमध्ये खातं आहे तिथं मी स्पेसिमिन ऑफ सिग्नेचर दिलेली असते ती सही तिथं हं, तपासली जाते. विशिष्ट तारीख पर्टिक्युलर डेट धनादेशावर तारीख असणे महत्वाचे असते. धनादेशावर निर्देशित केलेल्या तारखेआधी तो बँकेत जमा केल्यास रक्कम मिळत नाही. म्हणजे आज 22 ऑगस्ट आहे, बरोबर आहे ना? आणि 22 ऑगस्ट आहे आणि त्या आज मी तारीख टाकून दिली, बरोबर आहे का ना? म्हणजे तुम्हाला सांगितलं की बाबा मी तुम्हाला म्हणजे 25 तारीख आहे, 25 ऑगस्ट तारीख आहे, 25 ऑगस्टला तुम्हाला धनादेशावरती तारीख 25 ऑगस्ट तारीख टाकून दिली आणि तुम्ही जर आज बँकेत गेला तर तुम्हाला त्या धनादेशाची रक्कम मिळणार नाही, कारण 25 तारखेपासून पुढे 3 महिने त्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतील. हं? आता विशिष्ट व्यक्ती, धनादेश हा विशिष्ट व्यक्तीला पैसे देण्यासाठी काढलेला असतो. तो व्यक्ती तिथं असला पाहिजे, म्हणजेच कसा असला पाहिजे, तो जिवंत असला पाहिजे, हयात असला पाहिजे. ठीक आहे. आता धनादेशाची खालील काही वैशिष्ट्ये पहिले आणि त्यानंतर धनादेशाचे जे काय पक्ष आहेत त्या पक्षांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. धनादेशामध्ये एकूण किती पक्ष असतात? 3 पक्ष असतात. किती असतात? 3 पक्ष असतात. लक्षात घ्यायचं. आणि किती? 3 पक्ष असतात. हम्म. आता पहिला काय धनादेश काढणारा, त्याला काय म्हणतो आपण? ड्रॉवर म्हणतो. धनादेश काढणारा ड्रॉवर. धनादेश ज्याच्यावर काढला जातो ती ड्रॉई, बरोबर आहे. ती कोण असते? नेहमीच बँक असते. कारण आपण इथं वर म्हटलंय की बाबा की तो विशिष्ट बँकेचा धनादेश आहे. मग ती काय असते? ड्रॉई. ही काय असते? नेहमीच बँक असते. धनादेश पैसे ज्या व्यक्तीला मिळणार आहेत तो पक्ष म्हणजे कोणता? पे, बरोबर आहे ना? आदाता आपण त्याला म्हणतो, ज्याला पैसे अदा करायचे तो आदाता. तर व्यक्ती जेव्हा आपले देणे देण्यासाठी एखाद्या बँकेला धनादेश देते तेव्हा तो विशिष्ट बँकेवर काढलेला आहे. धनादेश स्वीकारणारी व्यक्ती त्या बँकेचा धनादेश जमा करते. संबंधित बँक ज्या बँकेवर धनादेश काढला तिच्याकडून पैसे घेऊन त्या खात्यावर जमा करता. का? आता धनादेश जेव्हा आपण काय करतो, आपल्याला धनादेश मिळतो तेव्हा धनादेशामध्ये हे 3 पक्ष असतात. या तिघांमध्ये काय झालेले असतं? एक ऍग्रीमेंट झालेले असते, करार झालेला असतो. मग या करारामधून ह्या तिन्ही पक्षांना कधी मुक्तता मिळते? ठीक आहे, पहिली प्रोसेस काय झाली की मी धनादेश काढला, म्हणजे मी कोण? डॉक्टर सचिन गाडगे यांनी तुम्हाला दिला धनादेश, दिला कोणाला दिला? हं? तुम्हाला दिला. म्हणजे तुमचं नाव असेल काय? प्रकाश मोहिते, बरोबर? तुमचं नाव काय थोडक्यात? प्रकाश मोहिते. मग या व्यक्तीला दिला, पण ते नाव कुठं टाकलं गेलं पाहिजे? धनादेशावर, बरोबर आहे ना? हं? आता कुठल्या बँकेवर काढले? त्या बँक, बरोबर आहे ना? म्हणजे माझी जी बँक आहे त्या बँकेच्यावर मी धनादेश काढणार. आलं लक्षात? त्यात काय म्हणणार? मी बँकेला आदेश देतो की या सदर व्यक्तीला काय मोहिते यांना हा धनादेश देण्यात यावा. मग तुम्ही धनादेशाचे पैसे, धनादेश घेऊन बँकेमध्ये गेला आणि तुम्हाला तिथं त्या धनादेशाचे काय पैसे दिले, रोख स्वरूपात दिले, म्हणजे तो काय? कोरा धनादेश, साधा धनादेश. आणि जर धनादेशाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला 2 तिरप्या रेषा मारून मी तो अकाउंट पे असं त्यामध्ये लिहिला असेल आणि तो तुम्हाला दिला असेल तर त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जेव्हा पैसे जमा होतील, तुम्हाला जेव्हा काय साध्या धनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते पैसे मिळतील तेव्हा या करारामधून ह्या तिन्ही पक्षांची मुक्तता झाली असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आपण आता धनादेशाचं काय पाहूयात? एका नमुना पाहूया. हम्म. तर पहा, हा एक विशिष्ट धनादेशाचा मी नमुना ओपन करतो इथं. एकच मिनिट लागेल.
तर हा धनादेशाचा काय नमुना आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे आपण काय म्हटलं होतं की बाबा तो धनादेश ज्या बँकेचा आहे, बरोबर आहे. आता हा धनादेश माझं खातं आहे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आहे नसरापूर आहे. हम्म? तर मगाशी मी म्हटलं होतं की बाबा ही जी तुम्हाला इंक दिसते ही काय आहे, मॅग्नेटिक इंक आहे. ह्याचं ऑनलाईन क्लिअरिंग होतं. इथं माझं स्वतःचं नाव आहे सचिन गाडगे आहे. आलं लक्षात. इथं काय आहे, पे, अदा कर, अदा करे. म्हणजे तुमचं नाव येणार इथं, कोणाचं नाव येणार, तुमचं संतोष मोहिते यांचं नाव येणार आणि रुपये किती येणार, 5,000 रुपये. बरोबर आहे ना. इथं अक्षरामध्ये, इथं कशामध्ये येणार, इथं अक्षरामध्ये येणार आणि इथं कशामध्ये येणार, अंकामध्ये येणार 5,000 रुपये. आलं लक्षात. हे माझा खात्याचा नंबर आहे. हा हा काय आहे, धनादेशाचा नंबर. ह्याच्यामध्ये सुद्धा मग बँकेच ब्रँचेस ह्याच्यामध्ये जे कोड अक्षर दिले, फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, थर्ड डिजिट, बरोबर आहे ना. या डिजिटची सुद्धा एक कोडिंग लँग्वेज आहे तिथं. म्हणजे थोडक्यात काय की कोडिंगचं डिकोडिंग तिथं होतं. उजव्या बाजूला वरच्या बाजूला काय आहे या ठिकाणी दिनांक दिलेली आहे आणि इथं डाव्या बाजूला मी अशातून काय केल्या, तिरप्या रेषा मारल्या. त्यामध्ये अकाउंट पे म्हणलं तर काय झालं, तो धनादेशाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. आणि इथं जर रेषा नाही मारल्या, जर असाच तुम्हाला 5,000 रुपये लिहून दिलेला, तो काय झाला, साधा धनादेश. म्हणजे धनादेशाचा नमुना कसा असतो हे तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी पाहता येईल. आज विद्यार्थी मित्र, प्रत्येक बँकांमध्ये बँकांनी स्वतः छापलेले धनादेश हे बँक स्वतःच्या ग्राहकाला त्या ठिकाणी पुरवित असते. कारण प्रिंटिंग टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. त्यामुळं आता अलीकडे धनादेश पुस्तिका देण्याबाबत तुम्हाला बँकेमध्ये अर्ज करावा लागतो आणि त्या बाबतीत तुम्हाला शुल्क आकारले जात आहे. पूर्वी धनादेशाच्या काय पुस्तिकेबाबत शुल्क आकारले जात नव्हते, परंतु अलीकडे राष्ट्रीयकृत बँक सुद्धा काय करत आहे, त्या ठिकाणी धनादेशाचं शुल्क आकारित आहे. तर मित्रांनो, आज आपण धनादेशा संदर्भात अनेक बाबींचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. व्याख्या, वैशिष्ट्य आणि काय व्याख्या, वैशिष्ट्य आणि त्याचं स्वरूप. म्हणजे हा काय असतो, विशिष्ट ग्राहकाने विशिष्ट बँकेवर काढलेला का असतो, एक विना अट आदेश असतो आणि त्याचे पैसे विशिष्ट व्यक्तीला, त्यात नमूद केलेल्या व्यक्तीला काय त्याचे पैसे मिळतात. तर पुढील तासाला आपण या वचनपत्र, विनिमय पत्र आणि धनादेश याचे आपण जे काय पक्ष आहे, पार्टीज आहे, त्याचा आपण अभ्यास करणार